अख्खे मूग मी 8-10 तासांसाठी इथे भिजवून घेतलेले आहे। आपले मूग हे छान भिजलेले आहे 8-10 तासांमध्ये। 8-10 तास मी याकरता भिजवलेले आहे कारण आपले मूग हे व्यवस्थित भिजले पाहिजे, कच्चे नको राहायला। आता या मुगाचं मी पाणी काढून घेणार आहे। चाळणीच्या मदतीने मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकायचं आहे। एवढा साईजचा मी एक कांदा ह्या प्रकारे चिरून ऍड करूया आपण। 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि जिरं। त्या साईजची एक हिरवी मिरची पण मी इथे ऍड करते आहे। फक्त आपल्याला तिखट चव येण्यापुरता मिरची ऍड करायची आहे, कारण जास्त घातली तर ऍसिडिटी वाढते। आणि चवीनुसार मीठ। तर आता हे आपण मिक्सर मधून काढून घेऊया। मिक्सर मधून आता वाटून घेतलेलं आहे मी सगळं मिश्रण। ते या प्रकारे दिसणार आहे। व्यवस्थित बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर मधून। मी गॅसवर पॅन ठेवते आहे गरम करण्यासाठी। पॅन गरम होतो तोपर्यंत आपण हे बॅटर एका बाउल मध्ये काढून घेऊया। आपलं बॅटर हे बरंच घट्ट झालेलं आहे। आता या बॅटर मध्ये थोडं पाणी ऍड करायचंय। इथे पाणी ऍड करताना ज्या मिक्सर ग्राइंडर मधून मी फिरवलं होतं आपलं बॅटर, त्याच्यातच पाणी टाकून ते पाणी ऍड करते आहे। हे व्यवस्थित छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला। एवढी कन्सिस्टन्सी ओके आहे आपल्यासाठी। आता आपला पॅन पण तापलेला आहे। आता मी धिरडे करून घेते। ब्रशच्या मदतीने मी पॅनला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण बॅटर घालूया। बॅटरची कन्सिस्टन्सी अशी माझ्या बघू शकता तुम्ही। आता पॅन मध्ये मी बॅटर घालते। वरच्या साइडने देखील मी थोडं तेल लावून घेते, म्हणजे वरतून पण आपले धिरडे छान खरपूस होईल। दुसरी साइड पण आपण आता छान शेकून घेऊया। तेल आपण ऑलरेडी लावलेलं आहे, त्याच्यामुळे तेल लावायची काही गरज नाही। आता बघू शकता तुम्ही धिरड्याला किती सुंदर कलर आलेला आहे। आता थोडा झाकण झाकून ही पण साइड आपण शेकून घेऊया। दुसरी साइड पण आता आपली व्यवस्थित शेकून झालेली असेल, बघून घेऊया। झाली आपली दुसरी साइड पण व्यवस्थित शेकून। गरमागरम धिरडे आता आपण सर्व करण्यासाठी घेऊया। गरमागरम आपले धिरडे आता रेडी आहे। हे गरम धिरडे हे टोमॅटो सॉस सोबत एन्जॉय करू शकता।